हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण 5 डिसेंबर रोजी BMCमधील क्लर्क पदाचा जो फर्स्ट शिफ्टला पेपर झालेला आहे तर त्याचे काही प्रश्न मला विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. तसंच 4 डिसेंबरला थर्ड शिफ्टचे सुद्धा बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांनी काल रात्री पाठवलेले आहेत. तर त्याही प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMCसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच विठ्ठल जोशी ॲपमध्येच BMC ई बुकसुद्धा उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मला हे प्रश्न पाठवलेत ना त्या सर्व विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभारी आहे. तर सुरुवातीला आपण आज आलेल्या प्रश्नांची माहिती पाहूयात. आणि मला तुम्हाला एक विनंती आहे, तुमचाही पेपर झाल्यानंतर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवर मला प्रश्न पाठवा, ही विनंती आहे सर्वांना. तर पहिला प्रश्न आहे पहा सर, आजचे क्वेश्चन्स. बाबू मोशे. आता बाबू मोशे कोणाचे टोपण नाव आहे? तर बाबू मोशे हे जे टोपण नाव आहे ना, हे हेमंत देसाई यांचं टोपण नाव बाबू मोशे असं आहे. त्यानंतर बी रघुनाथ यांचे पूर्ण नाव काय आहे? तर बी रघुनाथ यांचे पूर्ण नाव जे आहे ते आहे भगवान रघुनाथ कुलकर्णी असं त्यांचं पूर्ण नाव आहे. तर भगवान रघुनाथ कुलकर्णी हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यानंतर एप्रिल 2024पर्यंत अन्न पुरवठा विभाग मंत्री कोण होते? तर हे महाराष्ट्राचे बरं का. तर एप्रिल 2024पर्यंत महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा मंत्री हे छगन भुजबळ होते. 2023 महिला T20 कप कोणी जिंकला? आता हे जर वर्ल्ड कप विचारला असेल तर ते ऑस्ट्रेलियानं जिंकलेला आहे. आणि जर आपलं वुमन IPL 2023 विचारला असेल तर तो मुंबई इंडियन्सनं जिंकलेला आहे. काल दुपारच्या शिफ्टचे काही प्रश्न आपण पाहूयात आणि नंतर संध्याकाळच्या शिफ्टचे पण प्रश्न पाहणार आहोत. तर भ्रष्टाचाराच्या यादीत भारत कुणाच्या खाली आहे? तर भ्रष्टाचाराच्या यादीमध्ये भारत भूतान या देशाच्या खाली आहे. कारण भूतानचा मला वाटतं 68वा क्रमांक आहे आणि भारताचा 93वा क्रमांक आहे. म्हणजे भ्रष्टाचार निर्देशांक 2023मध्ये भारताचा 93वा क्रमांक आहे. ज्याला मरण येणार नाही असा तर त्याला आपण अमर असं म्हणतो. ज्याला मरण येणार नाही त्याला काय म्हणतो आपण? अमर म्हणतो. कर्मधारय समास कुणाच्या अंतर्गत येतो? तर कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे. मी मराठी व्याकरणाचे 1-2 व्हिडिओ घेतले, त्यामध्ये ही माहिती दिली होती पहा. नपुंसक हा कोणत्या समासात येतो? तर नपुंसक हा जो शब्द आहे ना, हा नत्र बहुरी या समासामध्ये येतो. पवन व हरिण यांचे समानार्थी शब्द सांगा. तर हरिणचा समानार्थी शब्द आहे मृग, सारंग असे त्याचे समानार्थी शब्द आहेत. पवन म्हणजे वारा. त्याच्यानंतर कवी ड्रेस आणि आणखी एक विचारलं होतं. तर कवी ड्रेस यांचं नाव आहे माणिक सीताराम गोडघाटे असं आहे. आता आपण 4 डिसेंबर 2024ला रात्रीच्या म्हणजे थर्ड शिफ्टला जे प्रश्न आले होते त्यांची माहिती पाहूयात. तर मी तोंडीच ते सांगणार आहे, ते काही लिहिलेलं नाहीत. तर त्याच्यामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टावर 2 प्रश्न होते पहा. त्यानंतर मुंबई शहरचे जिल्हाधिकारी विचारले होते. त्यानंतर टोपण नावावर 3 प्रश्न होते. त्याच्यामध्ये रामदास स्वामींचं पूर्ण नाव सांगा. तर रामदास स्वामींचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर आहे. त्याच्यानंतर माधव जुलियन यांचं पूर्ण नाव विचारलं होतं. तर माधव जुलियन यांचं पूर्ण नाव डॉक्टर माधव त्रिंबट पटवर्धन असं आहे. त्याच्यानंतरचं पहा गरिबी निर्देशांक विचारला होता. गरिबी निर्देशांकावर भ्रष्टाचार निर्देशांक आणि गरिबी निर्देशांक दोन्हीवरही प्रश्न आले होते. त्याच्यानंतर खेलो इंडिया 2023चा शुभंकर काय असा तो प्रश्न होता. तर तो स्नो लेपर्ड त्याचं उत्तर आहे. हिमालय प्रदेशामध्ये जो आढळतो ना तो. त्याच्यानंतर लष्करी क्षेपणास्त्रावर प्रश्न विचारला होता. ध्वनी प्रदूषण कमी कसे करावे असा एक प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर मुंबई कोस्टल रोडवर एक प्रश्न विचारला होता. आणि नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यामध्ये 2 डिसेंबर 2024ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट या किल्ल्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं किंवा अनावरण केलं होतं आणि नौदलामार्फत तो पुतळा उभारण्यात आलेला होता. त्याच्यानंतर पहा क्षयरोग निर्मूलन उद्दिष्ट भारताने कधी पूर्ण केलं? तर ते 2025लाच पूर्ण केलेलं आहे. अर्थसंकल्पावर प्रश्न होता. त्यानंतर मुंबई शिक्षकांची संख्या किती आहे? मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षकांची संख्या किती असा एक प्रश्न होता. तर त्याच्यानंतर
टर्टरोट तंबाखू तर इन्फ्लुएन्झा काय? तर टर्टरोट जसा तंबाखूमुळे होतो तसा इन्फ्लुएन्झा हा विषाणूमुळे होतो. तर अशा पद्धतीनं आपण आज म्हणजे 5 डिसेंबर फर्स्ट शिफ्ट आणि 4 डिसेंबर सेकंड आणि थर्ड शिफ्टच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल चूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.